कुणी पंतप्रधान झालं, त्यांना 2 इतकी वर्ष मिळाली. त्याचं महत्व आहे. पण ही स्पर्धा नेहरूंच्यावर होऊ शकते का? ती स्पर्धा नेहरूंच्यावर करत असताना सांगण्याचा प्रयत्न आहे की नेहरू जितके दिवस प्रधानमंत्री होते तितके दिवस असे प्रधानमंत्री आहेत. आनंद आहे. त्यांना आणखी काय मिळावा ही त्यांच्या शास्त्राची इच्छा असेल तर आणि काही त्याच्यामध्ये वेगळ्या विचाराचे नाही आहेत. पण नेहरूंचं कर्तृत्व, नेहरूंचं योगदान याची तुलना होऊ शकते का? नेहरू इतके वर्ष प्रधानमंत्री होते खरं आहे, पण प्रधानमंत्री व्हायच्या आधी नेहरूंनी या देशाला इंग्रजांच्या हस्तक्षेपातून मुक्त करण्याचं काम करणाऱ्यांची जी मालिका आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली. हा एक इतिहासाचा भाग आहे, हा आपण विसरू शकत नाही. नेहरू एका मोठ्या घराचे सुविधेग्रस्त होते. स्वातंत्र्य नाही पाहिल्यानंतर संघर्षात घुसले. स्वातंत्र्याच्या आधी अनेक वर्ष तुरुंगात राहिले. जे संघटित केला गांधींच्या नेतृत्वाखाली आणि शेवटी तुम्हाला मला स्वतंत्र भारताचे नागरिक ही उपाधी मिळवून देण्याच्या संबंधीची मोलाची कामगिरी ज्या भारतीयांनी केली त्याच्यामध्ये नेहरूंना आपण विसरू शकत नाही. आणखी एक काल दिवस माझ्या पाहण्यात आली. एक दिवस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ते शीख समाजाच्या कार्यक्रमाच्यासाठी गेले. ते गेले, तिथे मला काही तक्रार करण्याचं कारण नाही. पण तिथं जे काही भाषण केलं गेलं ते भाषण अतिशय हलक्यात घेणारं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी फार मोठी टीका टिप्पणी ही त्या ठिकाणी केली. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी इंदिरा गांधींच्यावर टीका केली. इंदिरा गांधी या देशाला स्वातंत्र्याच्या नंतर संघटित करायला, शक्तिशाली ठेवायला, जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवायला अतिशय महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या मालिकेमध्ये एक महान व्यक्ती होती.